व्यवसाय आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्याचा आरोप करत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष शंभूराज काटकर यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की अलीकडील गोळीबाराच्या घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात ड्रग्ज, गांजा, नशेच्या गोळ्या यांची खुलेआम विक्री होत असल्याचं चित्र दिसत असून मटका, ऑनलाईन लॉटरी आणि इतर अवैध व्यवसायही राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. एवढे सर्व प्रकार उघडपणे सुरू असताना जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत असा सवाल उपस्थित करत त्यांनी पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. पोलीस प्रशासनावर नियंत्रण नसल्याने गुन्हेगारीला आळा बसत नसल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच जिल्ह्यासाठी आढावा बैठका, महत्त्वपूर्ण सूचना किंवा प्रभावी उपाययोजना होत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ढासळत असताना काही राजकीय नेते जात धर्माच्या मुद्द्यांवर समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. मात्र नागरिकांच्या सुरक्षेसह जिल्ह्यातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने जनतेच्या मनातील असंतोष वाढत असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, तसेच निष्क्रिय पालकमंत्र्यांना पदावरून दूर करण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज. कायदा आणि सुव्यवस्थेचा फार रसातळाला गेलेला आहे. जिल्ह्याचे पालक म्हणून पालकमंत्री, जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी आणि त्यांच्या हाताखाली जिल्हा पोलीस प्रमुख आणि प्रशासनानं यात जनतेला आश्वस्त केलं पाहिजे आणि अशी काहीतरी कामगिरी करून दाखवली पाहिजे की जनतेच्या मनात, लोकांच्या जो पोलीस प्रशासनाबद्दल, कायदा सुव्यवस्थेबद्दलचा एक भ्रम तयार झालेला आहे, एक भीती तयार झालेली आहे. ती भीती लोकांच्या मनातून उतरली पाहिजे. इतकी गुन्हेगारी शिखरावर पोचलेली आहे की तुम्ही लहान मुलाचा बळी घ्यायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही. लोकांच्या घराघरात एक चिंतेचं वातावरण आहे की आपल्या घरातली मुलं, बाळं, बायका, पोरं सुस्थितीत आहेत का. लोकांना यापासून रिलीफ पाहिजे आहे. दोषी म्हणून आत्ता जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आलेले आहेत, त्याने त्यांच्या आडनावाप्रमाणे दोषींना कारवाई करून जेरबंद केलं पाहिजे किंवा वेळ प्रसंगी एखादं जिल्ह्यात एन्काउंटर केलं पाहिजे. मग त्यासाठी काही लोकांना घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांना योग्य भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजलेले आहेत. जिल्ह्यातला एकही आमदार, जिल्ह्यातले 1.5 खासदार यावर बोलायला तयार नाहीत. यांनी लोकांच्या प्रति भावना जाणून घेऊन, लोकांच्या भावना त्यांना माहीत नाहीत असं नाही, मात्र जी आळीमिळी गुपचिडीची भूमिका घेतलेली आहे, जी गांधारीची भूमिका घेतलेली आहे, त्या गांधारीच्या भूमिकेतनं कुठंतरी ॲग्रेसिव्ह होण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या साखर कारखान्यांना कर्ज पाहिजेत म्हणून ॲग्रेसिव्ह होता. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना नगरसेवक करायसाठी, कॉप्ट करायसाठी ॲग्रेसर होता. मग जनतेच्या या प्रश्नावर कधी ॲग्रेसर होणार असा जिल्ह्यातल्या 8 आमदारांना आणि जिल्ह्याच्या 1.5 खासदारांना आमचा या भयमुक्त व नशामुक्त आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न. गेल्या कित्येक वर्षापासून सांगली जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आपण सगळेजण माहिती आहे. मात्र हे सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातले आमदार, खासदार असतील, संसदेत आणि विधानसभेत पोपटागत भाषणं करायची आणि बाहेर येऊन एकमेकांच्या घरी जाऊन राख्या बांधायच्या, वटपौर्णिमा करायची, एवढे ज्यांचे आळीमिळी गुपचिडी धंदे आहेत. सर्वप्रथम आम्ही आजच्या या प्रेसच्या माध्यमातून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो. ताबडतोब ह्या बाबतीत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नाही हाताळली तर आम्ही आता आंदोलनाची दिशा पण जाहीर केलेली आहे. याची दखल घेऊन पालकमंत्री असतील, इथले आमदार, खासदार असतील, यांनी ताबडतोब याच्यावर ॲक्शन घ्यावी. आणि एक खेद वाटतो की सर्वसामान्य आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते कुठल्या तर आंदोलनाची हाक दिल्यानंतर आम्हाला पोलीस रात्रभर डिटेन करून ठेवतात. मात्र गुन्हेगार यांच्या गाडीतनं फिरतात, यांच्यावर पार्ट्या होतात. ह्याला कोण जबाबदार आहे? ह्याचा जबाब पालकमंत्री असतील आणि सर्व लोकप्रतिनिधींनी दिला पाहिजे. चॉकलेट वाटणारे पालकमंत्री आम्हाला नको, आता बस झालं. चॉकलेट खाऊन अधिकारी यांचं काही ऐकत नाहीत. तर सर्वप्रथम पालकमंत्र्याची इथून हकालपट्टी म्हणण्यापेक्षा यांना हाकून दिलेलं बरं होईल, तरच जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्था राखला जाईल असं आमचं मत आहे. त्याचबरोबर सत्ताधारी भाजप व इतर त्याचे सहकारी पक्ष यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काय उपाययोजना केल्या का हेच गुन्हेगारांना पोचतायत? देवेंद्र फडणवीस साहेबांना हेच अपेक्षित आहे का? लाडक्या बहिणींना फक्त पैसे देऊन त्यांच्या मुलाबाळांना गुन्हेगार बनवत आहे, नशेखोरीत आणताय, अवैध धंद्यामुळं त्यांना जुगारी बनवत आहे का? हे अपेक्षित महाराष्ट्राचं राजकारण आहे का? तर ह्या अशी भयावह परिस्थिती आमच्या सांगलीमध्ये आहे.
सांगलीमध्ये आम्ही अनेक दिवसापासून नशामुक्त व भयमुक्त सांगली करण्याचा प्रयत्न करतोय, पण ती होताना दिसत नाहीये. त्यामुळं आता सांगलीची जनता पूर्ण भयभीत झालेली आहे आणि ह्या सर्वांचा निषेध करून येणाऱ्या 8 ते 10 दिवसात संपूर्ण सांगलीमधलं जी काही अवैध धंदे आहेत ते जर बंद नाही झाले, ही काही गुन्हेगारी आहे, गुन्हेगारांवरती कारवाई किंवा ही काही गुन्हेगारी थांबली नाही, तर नागरिकांना, संपूर्ण जिल्ह्यातल्या नागरिकांना घेऊन आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. परवा एक घटना झाली, लहान मुलाचा बळी गेला. अशा अनेक घटना झालेत, टोळी युद्ध झालेत, पण तरीही कुठलाही नेता, राजकीय नेता असेल, मग सत्तेतला असेल किंवा विरोधातला असेल, यावर कोणी आवाज उठवायला तयार नाही. आणि त्यामुळं प्रशासन हे काळे चष्मे घालून बसलंय. दिसतंय सगळं, पण ते दाखवायचं नाही. फक्त एक महिना झाला की ते दिसतं त्यांना, बाकी महिनाभर दिसत नाही. अशी जी परिस्थिती आहे, याला कुठंतरी उघडं पाडण्याची वेळ आलेली आहे. आणि आम्ही तुमच्या माध्यमातून यांनी 8 ते 10 दिवसात जर नाही उघडं पाडलं, मटका गुटका जे काय असेल, तर आम्ही सर्वजण ते ऑनलाईन करून उद्ध्वस्त करू, हे आम्ही प्रशासनाला आवाहन करतो. त्यांनी शहाणं व्हावं आणि ताबडतोब यावरती उपाययोजना करावी. शिल्लक राहिलेल्या फॉर्म बद्दल तुम्ही जे आता म्हणाला होता की